वक्फ सुधारणा विधेयक उद्या लोकसभेत मांडलं जाण्याची शक्यता आहे। जेपीसीच्या अहवालानंतर वक्फच्या या सुधारित विधेयकाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आणि आता या बिलाची संसदेत परीक्षा होणार आहे। लोकसभेत सरकारकडे पुरेसं बहुमत आहे, पण खरी परीक्षा असणार आहे ती राज्यसभेमध्ये। त्यातच शेवटच्या क्षणाला वक्फ विधेयकाबद्दल नव्या सूचना देऊन जेडीयूनं सरकारचं टेन्शन वाढवलंय। पाहूयात वक्फ बिलाच्या परीक्षेला सरकार कसं सामोरं जाणार। वक्फ विधेयकावर गृहपाठ केल्यानंतर वक्फचं सुधारित विधेयक लोकसभेत मांडलं जाणार आहे। याआधी 8 ऑगस्ट 2024ला हे विधेयक लोकसभेत सादर करण्यात आलं होतं। त्यावेळी या विधेयकावरून जोरदार गदारोळ झाला होता। त्यानंतर हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे म्हणजे जेपीसीकडे पाठवण्यात आलं। जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालच्या या जेपीसीच्या अहवालानंतर सुधारित विधेयक मांडलं जाणार आहे। या विधेयकाला मंत्रिमंडळानं आधीच मंजुरी दिली आहे। आता या विधेयकाची संसदेत परीक्षा आहे, पण त्याआधी वक्फ म्हणजे नेमकं काय आहे हे समजावून घेऊया। अल्लाह आणि इस्लामच्या नावावर धार्मिक हेतूनं दान केलेली संपत्ती म्हणजे वक्फ। दान केलेल्या या मालमत्तेचा उपयोग मदरसे, कब्रस्तान आणि मशिदी चालवण्यासाठी केला जातो। वक्फसाठी दिलेली मालमत्ता परत घेता येत नाही। वक्फ कायदा 1954 साली मंजूर झाला। 1995 मध्ये या कायद्यात सुधारणा करून वक्फ बोर्डाचे अधिकार वाढवण्यात आले। त्यानंतर वक्फ बोर्डानं कोणत्याही मालमत्तेवर हक्क सांगितल्यास ती मालमत्ता त्यांची मानली जाते। हा दावा खोटा ठरवायचा असेल तर मालमत्ता धारकाला किंवा मालकाला ते सिद्ध करावं लागतं। या मुद्द्यावरूनच वक्फ बोर्डाच्या अधिकारावरून वाद निर्माण झाला आणि अनेक ठिकाणी मालमत्तेचे वाद सुरू झाले। त्यामुळेच यामध्ये सुधारणा करण्याची गरज केंद्र सरकारला वाटते। वक्फ संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या संसदीय समितीमध्ये महाराष्ट्रातून खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी या सदस्य आहेत। त्यांनी या वक्फ सुधारणा विधेयकातल्या अनेक बाबींवर प्रकाश टाकलाय। अनेक मुस्लिम समाजातल्या अशा अनेक बांधवांनी याला पाठिंबा दिलेला आहे की वक्फ बोर्डाचा कारभार जो आहे हा अतिशय एककल्ली, कुठेही प्रकारे अर्थव्यवहारामध्ये ट्रान्सपरन्सी नाही किंवा समाजातल्या इतर दुर्बल घटकांना पाठिंबा मिळेल किंवा त्यांना काही मदत होईल अशा प्रकारे शाळा काढणं असतील, कॉलेजेस काढणं असेल, हॉस्पिटल्स काढणं असेल तर त्यांना काही त्याच्यातून फॅसिलिटी मिळेल अशा प्रकारे कुठलंही काम त्या वक्फ बोर्डाने केलेलं नाही आणि त्यामुळे जरूर कायदा बदलण्याची आवश्यकता आहे हे त्यांनी सांगितलं। आज आम्ही ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व घेतलंय, आम्ही महिलांचं प्रतिनिधित्व घेतलंय, का बरं आजपर्यंत त्यांना सुचलं नाही? शिया आणि सुन्नींचं प्राबल्य या वक्फ बोर्डावर राहिलेलं आहे, का बरं त्यांनी 72 इतर समाजातले घटक आहेत, त्यांच्या समाजातलेच इतर 72 जाती जमाती आहेत, त्यांना का बरं आजपर्यंत न्याय दिला नाही? तर इतर अनेक समाजातले लोक आज दुर्लक्षित राहिलेले आहेत। वक्फ बोर्ड हे भारतातल्या 3ऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं जमीन मालक आहे। देशातल्या सुमारे 30% वक्फ बोर्डाकडे तब्बल 9 लाख एकर इतक्या जमिनीचा ताबा आहे। वक्फ बोर्डाच्या जमिनीची अंदाजे किंमत 1 लाख कोटी रुपयांच्या आसपास आहे। रेल्वे आणि संरक्षण मंत्रालयानंतर वक्फ हे भारतातले 3ऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे जमीन मालक आहेत। वक्फ बोर्डाचं जर तुम्ही रजिस्ट्रेशन बघितलं ना, त्याच्यामध्ये वक्फ देणाऱ्याचं वाकिफचं नाव लिहिलेलं असतं, ना तारीख लिहिलेली असते, ना ॲड्रेस लिहिलेला असतो, कुठल्याही प्रकारची माहिती नाही, सीमारेषा लिहिलेल्या आहेत, एरिया माहिती नाही, 0 एरिया नोंद केलाय। ग्रेवयार्ड 0 एरिया असू शकतं, ग्रेवयार्डचं कब्रस्तान जे आहे, मशिदीचा एरिया 0 आणि अशा किती प्रॉपर्टी सांगू की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची नियमितता नाही। या कायद्याच्या आधारे आम्ही एकच रिक्वेस्ट करतो की काहीतरी नियमितता असावी, हा युनिफाईड ॲक्ट असावा आणि याच्यामध्ये काहीतरी मॅनेजमेंटमध्ये काहीतरी एक सुधारणा अशी व्हावी की इथून पुढे येणाऱ्या सगळ्या वक्फच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या नीट नोंदवल्या जातील। वक्फच्या या सुधारित विधेयकामध्ये काय प्रस्तावित केलंय हे सुद्धा जाणून घेऊयात। नव्या विधेयकानंतर वक्फ बोर्डाची ताकद कमी होईल, वक्फकडे मर्यादित अधिकार राहतील, कोणत्याही जमिनीवर दावा सांगणं वक्फला कठीण होईल आणि या प्रकरणामध्ये सरकारही हस्तक्षेप करू शकतं। तर नव्या विधेयकानंतर वक्फ बोर्डात नेमके काय बदल होतील ते सुद्धा पाहूयात। बदल क्रमांक 1, आधी वक्फ बोर्डाविरोधातला अर्ज वक्फच्या लवादातच करता यायचा। आता महसूल विभाग किंवा हायकोर्टातही वक्फ विरोधात अर्ज करता येऊ शकतो।
बदल क्रमांक 2, आधी वक्फ लवादाच्या निर्णयाला आव्हान देता येत नव्हतं, आता हायकोर्टात आव्हान देता येणं शक्य आहे. बदल क्रमांक 3, आधी मशीद असणारी जागा वक्फ बोर्डाची असायची, आता दान केलेली असेल तरच ती जमीन वक्फ बोर्डाची असेल. बदल क्रमांक 4, आधी दुसऱ्या धर्मातील एखादी व्यक्ती वक्फ बोर्डावर नसायची, आता मात्र गैरमुस्लिमांना सुद्धा वक्फ बोर्डावर नियुक्त करता येईल. वक्फ अमेंडमेंट बिल जब पार्लियामेंट में आ रहे हैं तो उससे पहले ये जो अराजकता का माहौल फैलाने का कोशिश करना, झूठ बात बोलना, देश को बदनाम करना, ये ना करें और बिल का एक एक प्रावधान को सुन करके, पढ़ करके, देख करके अपना पॉइंट रखिए और संसद के अंदर में जोरदार बहस होना चाहिए. पण या वक्फ सुधारणा विधेयकाबद्दल विरोधकांना आक्षेप आहेत. विरोधकांचं म्हणणं आहे, हे विधेयक मुस्लिम समाजाच्या घटनात्मक अधिकारांवर थेट हल्ला आहे. तसंच वक्फ बोर्डाच्या कामकाजात अनावश्यक हस्तक्षेप केला जातोय. ये वक्फ बिल अनकॉन्स्टिट्यूशनल है. ये वक्फ बिल आर्टिकल 14, आर्टिकल 25, 26, 29 का ग्रेव वायलेशन है. ये वक्फ बिल नहीं है बल्कि ये वक्फ बर्बाद बिल है. ये भारतीय जनता पार्टी का हर फैसला वोट के लिए, अपने लोगों को खुश करने के लिए. ये वक्फ बिल के खिलाफ समाजवादी पार्टी है, पहले भी थी, आगे भी रहेगी. जिस तरह के संशोधन भारतीय जनता पार्टी कर रही है वो पूरा कंट्रोल अपने पास चाहते हैं. जो एडमिनिस्ट्रेटिव पावर है वो पूरा का पूरा अपने पास रखना चाहते हैं. इस देश ने वो समय भी देखा है कि जिस समय एडमिनिस्ट्रेटिव गलत फैसले की वजह से भारत की जो संस्कृति रही, भाईचारा रहा, उसके खिलाफ खाई पैदा की है. एकीकडे विरोधक असं म्हणतायत तर सत्ताधाऱ्यांच्या मते मात्र वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनात आणि उत्तरदायित्व आणण्यासाठी हे विधेयक आणण्यात आलंय. या विधेयकामधून कुठल्याही समुदायाच्या अधिकारांवर गदा आणण्याचा हेतू नाही. वक्फ मालमत्तेवर अधिक चांगल्या प्रकारे देखरेख ठेवणं आणि प्रशासकीय सुधारणा करणं हा या सुधारणा विधेयकाचा उद्देश आहे. हर अच्छे कार्य का विरोध होता है, वैसे ही वक्फ संशोधन विधेयक पर भी ये हो हल्ला हो रहा है. लेकिन मैं कहता हूं, जो हो हल्ला कर रहे हैं इनसे पूछना चाहता हूं कि इन्होंने कोई ऐसा काम वक्फ बोर्ड के माध्यम से किया हो जो वेलफेयर का हो. छोड़िए, सब समाज की बात छोड़िए, मुस्लिम समाज का ही कोई कल्याण किया हो उस प्रॉपर्टी का. ये व्यक्तिगत स्वार्थ का एक अड्डे बने हुए हैं. चंद लोगों के लिए लूट खसोट के अड्डे बने हुए हैं. किसी भी सरकारी प्रॉपर्टी पर जबरन काबिज करने का एक माध्यम बना हुआ है. और रिफॉर्म इस समय की मांग है. हर रिफॉर्म का विरोध होता है. वक्फ विधेयक संसदेत मांडल्यानंतर ते मंजूर करून घेणं हे सरकार समोरचं मोठं आव्हान असणार आहे. कारण लोकसभेतलं गणित पाहता लोकसभेतली सध्याची सदस्य संख्या 542 इतकी आहे. भाजप हा 240 सदस्यांसह सगळ्यात मोठा पक्ष आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएकडे 293 सदस्य आहेत. विधेयक मंजूर करण्यासाठी 272 ही मॅजिक फिगर आवश्यक आहे. एनडीएकडे असलेलं 293चं संख्याबळ हे मॅजिक फिगरपेक्षा जास्त आहे. विरोधकांचा विचार केला तर लोकसभेत काँग्रेसचे 99 सदस्य आहेत, तर इंडिया आघाडीची सदस्य संख्या 233 इतकी आहे. याशिवाय काही अपक्ष खासदारही आहेत. तर राज्यसभेचा विचार करता सध्या राज्यसभेत एकूण 236 सदस्य आहेत. यामध्ये भाजपचे 98, तर एनडीएचा विचार करता जवळपास 115 सदस्य एनडीएकडे आहेत. नियुक्त 6 सदस्यांसह एनडीएची ही संख्या पोहोचते 121 वर. विधेयक मंजूर करण्यासाठी 119 सदस्यांची मतं आवश्यक आहेत. त्यामुळे एनडीएकडे राज्यसभेत काठावरचं बहुमत आहे. राज्यसभेत काँग्रेसचे 27, तर इंडिया आघाडीतल्या इतर सर्व पक्षांचे मिळून 58 खासदार आहेत. याशिवाय वायएसआर काँग्रेसचे 9, बीजेडीचे 7 आणि एमआयएडीएमकेचे 4 सदस्य आहेत. वक्फ सुधारणा विधेयकाच्या परीक्षेचं संसदेतलं हे गणित असलं तरी सुद्धा नितीश कुमारांची जेडीयू आणि चंद्राबाबूंची टीडीपी
काय भूमिका घेते यावर विधेयकाचं भवितव्य अवलंबून असेल. या दोन्ही पक्षांचे मिळून जवळपास 18 खासदार आहेत. बिहारमध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. बिहारमध्ये 18% मुस्लिम लोकसंख्या आहे. तसंच जेडीयूमध्ये वक्फ सुधारित विधेयकाच्या मुद्द्यावरून काही मतभेद आहेत. वक्फ सुधारणा बिल लोकसभेत सादर होण्याआधी शेवटच्या क्षणी जेडीयूनं यामध्ये काही सुधारणा सुचवल्या. या बिलाचा फटका जुन्या मशिदींना बसू नये आणि राज्याची मतं विचारात घेण्यात यावीत अशा या सुधारणा आहेत. त्यामुळेच वक्फ सुधारणा विधेयक संसदेत मांडल्यानंतर सर्वाधिक उत्सुकता आहे ती जेडीयूच्या भूमिकेची. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.